Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वरस कल्पना बघितली आणि त्याची उपकल्पना बघितली. तर आता या व्हिडिओमध्ये आपण कल्पना बघू. आता कल्पना म्हणजे काय सर ते बघूया आपण. तर आता कल्पनाची जर बघितली तर ही कल्पना निर्माण पद्धतीमध्ये दुसरी कल्पना आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर श्लोक येते बघा. तर श्लोक नीट काळजीपूर्वक ऐकून घ्या की द्रव्यातद्र शिलापिष्टम शुष्क वा सजल भवेत प्रक्षेप आवाप कल्क असते तन्मानम कर्ष संमितम. म्हणजे द्रव्य जे शिलापिष्टमद्वारे सजल भवेत म्हणजे त्यांचं जे शुष्क गोळा तयार करतात त्यांना गोळा तयार करून त्यांचं वाटून जे गोळा तयार करतात त्याला आपण कल्क असे म्हणतो. प्रक्षेपण आवापे ही कल्काचे पर्याय नाव आहेत. तर हे झालं शारांगानुसार. नंतर चरकानुसार काय म्हणले की य पिंड म्हणजे ज्याला पिंड रूप आहे, ज्याला रसपिष्टांना म्हणजे ज्या द्रव्यांना पिंड स्वरूप द्यायचं त्याला कल्क असे म्हणतात. म्हणजे वाटून कुठून जे पिंड स्वरूप जे द्रव्य देतो त्याला आपण कल्क असे म्हणतो. तर कल्काचे जर पर्याय नाव बघितले तर प्रक्षेप आणि आवाप हे दोन लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर निर्माणविधी. आता निर्माणविधी जर बघितली तर काय करायचं मित्रांनो, स्वच्छ असलेली ताजी वनस्पती घ्यायचं. वनस्पती द्रव्याची तोग घ्यायची, मूळ घ्यायचं, कंद घ्यायचं, जे घ्यायचं आहे ते आपल्याला औषधी द्रव्यासाठी ते घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला काय करायचं, स्वच्छ धुवायचं, प्रक्षालन करायचं. प्रक्षालन केल्याच्या नंतर त्याच्यानंतर काय करायचं, पाटा किंवा वरवंटाद्वारे त्यांचं काय करायचं, चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्या नंतर त्यांचा गोळा तयार होते आणि त्याला गोळा हे पिंड स्वरूपात तयार केल्याच्या नंतर त्याचं जे प्राप्त होतं त्याला आपण कल्क असे म्हणतो. म्हणजे काय करायचं, ओली ताजी वनस्पती घ्यायची, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून त्याची मोजून घ्यायचं, पाटा वरवंटाद्वारे त्याला चूर्ण करायचं. नंतर त्याचं पिंडरूप तयार करून त्याचं कल्क हे करायचं. नंतर त्याचा जे प्राप्त होते आपल्याला ते काय होते की कल्क प्राप्त होतो. अशा प्रकारची त्याची निर्माणविधी. समजली की नाही? ओके नाही? तर बघा मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट आहे की शुष्क द्रव्यापासून आपल्याला कल्क जर प्राप्त करायचं असेल, शुष्क द्रव्यापासून आपल्याला कल्क प्राप्त करायचं असेल तर त्याला काय करायचं, औषधी द्रव्यांचे भरड चूर्ण घ्यायचे आणि त्याचं समभाग म्हणजे जेवढेचं भरड चूर्ण त्याचं समभाग जल घ्यायचं आणि जल घेतलं की त्याला 6 ते 8 तासामध्ये पाण्यामध्ये ठेवायचं. आणि 6 ते 8 तासामध्ये पाण्यामध्ये ठेवलं की त्याच्यानंतर त्याचे जे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल आहेत ते पाण्यामध्ये उतरून जातात आणि जे आपल्याला त्याच्यासाठी मेन कार्य करण्यासाठी आपल्याला कल्क प्राप्त करण्यासाठी ते आपल्याला भेटून जाते. तर अशा प्रकारचं ह्या शुष्क द्रव्यापासून आपल्याला ते भेटून जातं. आता इथपर्यंत समजलं का? ओके नाही? हे राजू लक्ष दे रे बाबा. नंतरचे जर बघितलं तर आता हे जे पॉईंट आहेत ते लक्षात राहू द्या, खूप महत्त्वाचे येतं. मात्रा. आता कल्काची मात्रा जर बघितली तुम्हाला माहिती आहे 1 कर्ष = 1 तोळा इज इक्वल टू 12 ग्रॅम. तर 1 तोळा 10 ग्रॅम आहे, लक्षात राहू द्या. पण ते अप्रॉक्सिमेटली जर बघितली तर 12 ग्रॅम आहे. तर आता प्रक्षेप द्रव्य, आता हे कल्कासाठी म्हणजे त्यांची चव वाढवण्यासाठी प्रक्षेप द्रव्य. आता बघा, हे मध गुरुत तेल जर असेल तर ते कल्काच्या दुप्पट घ्यायचं म्हणजे 2 पट. आणि गुळ आणि साखर जर टाकायचं असेल तर कल्काच्या बरोबर घ्यायचं म्हणजे समभाग. आणि स्वरस किंवा दूध जर टाकायचं असेल तर ते कल्काच्या चौपट घ्यायचं म्हणजे 4 पट. चौपट म्हणजे 4 पट. त्याच्यानंतर गुणधर्म जर बघितले कल्काचे तर गुणधर्म हे कल्काचं बघा स्वच्छ आणि ताजंच वापरावं लागते. त्याच्यानंतर हे जर बघितले तर हे कृतीनुसार प्रथम क्रिया आहे पण कर्मानुसार ही द्वितीय क्रिया आहे. म्हणजे कर्मानुसार कशी प्रथम क्रिया आहे पण गुणानुसार द्वितीय क्रिया आहे. आणि याच्यामध्ये पृथ्वी आणि जल गुण भूयिष्ठ असते त्याच्यामुळे हे ताजाच वापरावं लागतो. आणि हे स्वरसापेक्षा कल्क हे लघु असते. हे गुणधर्म झाले. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सिद्धांत जर यूज केले तर पेशन कार्य केलेलं आहे कुठं हे की नाही. तर त्याची सविरता अवधी जर बघितली तर ते ताजा श्रेष्ठ वापरावं लागतो. त्याच्यानंतर त्याचा आता एक पॉईंट आहे यांचं समजणं की स्मॉल स्केल आणि लार्ज स्केलमध्ये काय ते, स्मॉल स्केलमध्ये काय ते मिक्सरद्वारे करतात आणि लार्ज स्केलमध्ये ऑटोमॅटिक सॉस मेकिंग मशीनमध्ये हे करतं. आता याचं सिद्धी लक्षण जर बघितले तर रस, गंध, वर्ण हे कल्कामध्ये त्या औषधी द्रव्याचे आले पाहिजे, हे सिद्धी लक्षण येतं. आणि मॉडर्न ॲस्पेक्ट जर बघितलं त्याच्यामध्ये तर त्याचं आपण चटणी किंवा सॉस किंवा केचप जे आजकाल खूप प्रमाणात यूज होतो ते अशा प्रकारचं येतो. तर हे समजलं का? इथपर्यंत समजलं का? आता याचा उपयोग कसा होतो ते बघूया आपण. तर आता समोर जर बघितलं तर कल्पनाचं आपण उदाहरण जर बघितले तर उदाहरण बघा मित्रांनो, निंबकल्क. आता निंबकल्काचा आपण व्रण किंवा कुष्ठ किंवा ओबन याच्यामध्ये उपयोग करतो. त्याच्यानंतर रसोनकल्क जर बघितलं तर हे वातरोग आणि विषमज्वर, मुख्यत्वे वातरोग आणि विषमज्वरामध्ये येतो. आम्रबीज कल्काचा उपयोग हे बघितलं तर अतिसारामध्ये उदाहरण आहेत. तर अशा प्रकारचे उदाहरण झाले. आता त्यांचे आपण कल्काचे उपयोग बघू. आता उपयोग जर बघितलं तर याचे आभ्यंतर आणि बाह्य दोन्ही प्रकार उपयोग होतो. तर आभ्यंतर प्रयोगासाठी रसोनकल्क
कल्क, अपमार्ग कल्क अशा प्रकारचे कल्क उपयोग होतात. त्याच्यानंतर बाह्य प्रयोगासाठी जर बघितलं तर निंबकल्क किंवा पुनर्नवा किंवा हरिद्रा कल्क आपण मोस्टली यूज करतो आहे की नाही, अँटिसेप्टिक म्हणून. त्याच्यानंतर आता शोधनासाठी बघा वेगवेगळे रसद्रव्य परिचय जे आहेत तर त्यांच्या शोधनासाठी सुद्धा निंबपत्र कल्क किंवा रसोन कल्क असे आपण पाहतो. त्याच्यानंतर याचा उपयोग अवलेह निर्माण करण्याकरिता किंवा औषधी निर्माण करण्याकरिता उपयोग होतो. तर अशा प्रकारचा हा कल्क कल्पना होती मित्रांनो. आशा करतो की तुम्हाला ही सर्व समजली असेल आणि व्यवस्थित समजल्यानंतर आता त्यांची उपकल्पना जी आहे म्हणजे चूर्ण कल्पना ते आपण बघूया. तर आता चूर्ण कल्पना जर बघितली तर यालाच पर्यायी नाव रज आणि शोध असं म्हणतात. आता त्याचे श्लोक बघू आपण. तर शुष्क पिष्टम सूक्ष्मतांत वटपट चूर्ण तस्य समस्त द्रव्य परित्यागाद आपलोपयोगाचे कल्काद भेद. म्हणजे असे शुष्क द्रव्य घ्यायचे, शुष्क द्रव्यांचे त्यांचं सूक्ष्म करायचं म्हणजे त्यांना पाटावरवंटाद्वारे शुष्क करून त्यांचा समभाग त्यांचं काय करायचं चूर्ण केल्याच्या नंतर जे प्राप्त होतो आपल्याला त्याला आपण चूर्ण कल्पना असे म्हणतो. तर त्याची निर्माण विधी जर बघितली तर काय करायचं ताजे स्वच्छ शुष्क द्रव्य घ्यायचं आणि हे चूर्ण कल्पना याच्यामध्ये कोणत्याही द्रव्यांचा उपयोग करत नसतात. फक्त हे जे द्रव्य आहेत त्यांचाच उपयोग मुख्यत्वे करायला असतो किंवा तेच जे द्रव्य आहेत त्याच्यानंतर त्यांचं धुवून घ्यायचं. त्यांना धुतल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं यंत्राद्वारे त्यांचं चूर्ण करायचं. नंतर वस्त्राद्वारे त्यांचं गाळून घ्यायचं आणि नंतर जे प्राप्त होतं आपल्याला त्याला आपण चूर्ण कल्पना असं म्हणतो. आता हे चूर्ण प्राप्त केल्याच्या नंतर बघा मित्रांनो याचा आपण मुख्यत्वे कल्पनेमध्येच हे अंतर्गत येते चूर्ण कल्पना, पण याची उपकल्पना म्हणून उपयोग होतो. तर आता चूर्ण कल्पनाचे जर बघितलं तर याचे प्रकार जर बघितले दोन प्रकारे असतात, एक सूक्ष्मत्वानुसार आणि एक घटक द्रव्यानुसार. तर आता सूक्ष्मत्वानुसार जर बघितले तर स्थूल चूर्ण, पृथुचूर्ण, पटचूर्ण, सूक्ष्मचूर्ण आणि सूक्ष्मतम चूर्ण अशा प्रकारचे होतं. आता स्थूल चूर्ण जर बघितलं तर हे भरड चूर्ण असते, याची क्वांटिटी 10 ते 44 लक्षात राहू द्यायची. त्याच्यानंतर त्याचा उपयोग जर बघितलं तर क्वाथ किंवा हिममध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर पृथुचूर्ण हे भरड चूर्णपेक्षा बारीक असते आणि त्याचा उपयोग आपण आसव किंवा फांटमध्ये उपयोग होतो आणि त्याची मात्रा हे 20 ते 60 पाहिजे. त्याच्यानंतर पटचूर्ण जे आहे ते आपण हे बघा पृथुचूर्णपेक्षा बारीक असते पटचूर्ण आणि याचा उपयोग आपण कल्क किंवा लेप बनवण्याकरिता उपयोग करतो. त्याचीच आपण मात्रा जर बघितली तर 60 ते 85 याच्यामध्ये पाहिजे ते म्हणजे चूर्ण त्यांची मात्रा. सूक्ष्मचूर्ण हे पटचूर्णपेक्षा अजून बारीक असते सूक्ष्मचूर्ण आणि याचा उपयोग गुटी किंवा वटी निर्माण करिता होतो. त्याच्यानंतर याची मात्रा 85 ते 100 पाहिजे. त्याच्यानंतर सूक्ष्मचूर्णपेक्षा अजून बारीक सूक्ष्मतम चूर्ण म्हणजे सूक्ष्मतम चूर्ण असं म्हणतो. तर त्याचा उपयोग आपण भस्म किंवा पिष्टी बनवतो. 100 ते 120 याची आपण त्याची सूक्ष्मतम पाहिजे. तर अशा प्रकारचा हा सूक्ष्मत्वानुसार प्रकार झाले. आता घटक द्रव्यानुसार जर बघितलं तर एकद्रव्य चूर्ण आणि मिश्र द्रव्य चूर्ण येतात. आता एकद्रव्य चूर्णमध्ये फक्त जे आहेत तेच द्रव्य, समजा शुंठी घेतलं तर शुंठीच राहणार, आमलकी घेतलं तर आमलकी चूर्ण राहणार. पण मिश्र द्रव्य चूर्णामध्ये वनस्पती द्रव्यापासून समजा आता आपण द्रव्य चूर्ण घ्यायचं आणि त्याच्यासोबत वनस्पती द्रव्य जर घेतली तर समजा त्रिफळा घेतलं तर त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर शर्करा घेतली, आता वनस्पती द्रव्य घेतले आणि त्याच्यासोबत शर्करा घ्यायची ते आपण शर्कराचं त्याचा उपयोग जर बघितलं तर सीतोपलादी चूर्ण आहे उदाहरण त्याचं. क्षार मिश्र, आता क्षार मिश्र म्हणजे द्रव्य घ्यायचं आणि त्याच्यासोबत लवण क्षार घ्यायची म्हणजे लवण भास्कर चूर्ण उपयोग होतो. त्याच्यानंतर खनिज मिश्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये खनिज पदार्थ घ्यायचे द्रव्यासोबत तर त्याचं आपण जर बघितलं तर नवयास होतो. अशा प्रकारचं इथपर्यंत समजलं का? ओके नाही, हे झाले प्रकार मित्रांनो. आता याच्यानंतर आपण त्याच्यानंतर चूर्ण कल्पनामध्ये आपण त्यांची मात्रा बघू. आता मात्रा म्हणलं की चूर्णाची 1 कर्ष किंवा 1 तोळा एवढीच मात्रा असते. लक्षात राहू द्या, 1 कर्ष इज इक्वल टू 1 तोळा इज इक्वल टू 10 ग्राम एवढं लक्षात ठेवा. आता चूर्ण कल्पनेसाठी समजा आपण प्रक्षेप द्रव्य जर यूज केलं तर त्याच्यामध्ये साखर, लवण किंवा मध आपण उपयोग करतो. आता याच्यामध्ये सिद्धांत जर कोणता, आता नेक्स्ट पॉईंट जर बघितलं आपण तर सिद्धांत येते. आता सिद्धांत कोणता यूज केलेला आहे की पेशन किंवा गालन, म्हणजे आपण वरवंट यंत्राद्वारे जे आपण पेशन किंवा गालन केले त्याचा सिद्धांत यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर याचं सिद्धी लक्षण जर बघितले तर जे चूर्ण आपण समजा जे द्रव्य घेतलेले येतं त्या द्रव्याचा रस, गंध, वर्ण हे त्या चूर्ण कल्पनेमध्ये आलं पाहिजे, हे त्याचे सिद्धी लक्षण येतं. त्याच्यानंतर सवीर्यता अवधी, आता हे चूर्ण कल्पना आपण मॅक्झिमम किती दिवस यूज करू शकतो तर हे 2 महिने यूज करू शकतो. आपण किती दिवस यूज करू शकतो? 2 महिने यूज करू शकतो. त्याच्यानंतर याचे संरक्षण जर बघितलं तर याला एअरटाईट कंटेनरमध्येच म्हणजे भरण्यामध्येच त्यांना स्वच्छ
ठेवायचं. तर हे त्याचं संरक्षण म्हणून यूज होतं, एअरटाईट कंटेनर. आता याचं उदाहरण जर बघितलं तर चूर्णकल्पनामध्ये सीतोपलादी चूर्ण, लवण भास्कर चूर्ण आणि हिंगवाष्टक चूर्ण असे येतात. तर सीतोपलादी चूर्ण हे श्वास, कास, ज्वर याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर हिंगवाष्टक चूर्ण हे अग्निमंद याच्यामध्ये उपयोग केला जातो. त्याच्यानंतर लवण भास्कर चूर्ण जर बघितलं तर लवण भास्कर हे अर्श, ग्रहणी, मंदाग्नी, दीपन, पाचन या व्याधीवर उपयोग केला जातो. अशा प्रकारचे इथं हे उदाहरण सांगितलं मित्रांनो. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? हे राजू समजलं की नाही? तर त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये की मॉडर्न ॲस्पेक्ट. आता मॉडर्न ॲस्पेक्ट जर बघितलं तर हे चूर्ण हे मॉडर्नच्या नुसार पावडर्स. आता पावडर्स कसे असतात? सॉलिड डोसेस फॉर्म असतात. तर त्यांनाच आपण पावडर्स आर सॉलिड डोसेस फॉर्म. आता त्यांच्यामध्ये मुख्यत्वे 2 प्रकारे करतात. म्हणजे एक साईड रिडक्शन प्रोसेस किंवा साईज सेपरेशन प्रोसेस. आता साईज रिडक्शनमध्ये जे आपण पार्टिकल्स आहेत त्यांचे रिडक्शन प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये कटिंग, सेपरेशन वगैरे येतात. आणि साईज सेपरेशनमध्ये त्यांचं वेगवेगळे सीव ट्यूब्स हे ते यूज होतात. अशा प्रकारचं त्यांचं पावडर्स मोस्टली यूज होतो. आणि एवढं त्याचं मॉडर्न सांगितलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला चूर्ण कल्पना पण समजली असेल. आणि मित्रांनो, ही व्हिडिओ काळजीपूर्वक एकदा पहिल्यापासून नीट काळजीपूर्वक बघा. आणि काही अडचण असल्यास इंस्टाग्रामला मला मेसेज करा, मी तुम्हाला डाऊट्स क्लिअर करेल. त्याच्यानंतर हे व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू व्हेरी मच.